आय न्यूज. रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाण व श्री महालक्ष्मी देवी मंदिर ट्रस्ट आयोजित बागलाणच्या नवदुर्गांची जीवनगाथा या कार्यक्रमात चौथ्या माळेला धुळे येथे कार्यरत असलेल्या उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील व ठेंगोडा येथील रहिवासी सध्या मुंबई मंत्रालयात मृदा जलसंधारण विभागाच्या कक्ष अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या प्रतिभा बाविस्कर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चाळीसगाव येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ उज्ज्वला देवरे होत्या. मंत्रालयात मृदा जलसंधारण विभागात कक्ष अधिकारी असलेल्या प्रतिभा बाविस्कर यांनी आपल्या कौटुंबिक जीवनगाथेसह बागलाण तालुक्याला संत महंतांचे पदस्पर्श झाले असल्याचे सांगितले. 7,500 वर्षांपूर्वीचे रामायण महाभारतातील काही दाखल्यांचे पानही त्यांनी उलगडलेत. हे त्यांचे मार्गदर्शन ऐकून बहुतांश ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांनी बागलाणच्या भूमीला वंदन केले. आय न्यूज. विशेषतः श्री अरविंद दादा सोनवणे, श्री योगेश दादा आहिरे, श्री महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट व रोटरी क्लब या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. आपणामुळे मला या भगवतीच्या चरणी नतमस्तक होऊन 2 शब्द बोलण्याची संधी उपलब्ध झाली आहे. माझा परिचय रामदास दादांनी करून दिला, त्याबद्दलही त्यांचे मी आभार मानते. मी प्रतिभा चौधरी मंत्रालयात कक्ष अधिकारी आहे यापेक्षा मला मी बागलाणची कन्या आहे याचा खूप मोठा अभिमान आहे. हे का मी आपणास सांगणारच आहे, पण त्यापूर्वी माझा न उलगडलेला जीवनपट मी 5 मिनिटात आपणास सांगू इच्छिते. माझा प्रवास जरा वेगळा आहे. मरगळलेल्या मनांना तो उभारी देणार आहे. कारण लग्नानंतर मी तब्बल 12 वर्ष गृहिणी म्हणून होते. स्पर्धा परीक्षेबद्दल मला कोणतीही माहिती नव्हती. ज्या विषयात पदवी घ्यायची त्याच जोरावर, त्याच पदवीच्या जोरावर नोकरी करायची आणि आपल्याशी संबंधित विषयांच्या याच्यावर आपण पुढे चालायचं. माझे पती त्यावेळेस अंधेरी येथे नोकरीस होते. त्यामुळे मी माझ्या पदवीच्या जोरावर अंधेरी, बोरिवली, दहिसर, नंतर जोगेश्वरी या ठिकाणी कॉम्प्युटर फॅकल्टी, कॉम्प्युटर टीचर, हायस्कूलवर कॉम्प्युटर टीचर, प्रोग्रामर अशा लहान मोठ्या नोकऱ्या केल्या. 1-2 वर्ष नोकऱ्या केल्यावर माझे मन त्या नोकऱ्यांमध्ये रमत नव्हते. याच दरम्यान माझी लहान बहीण सिटी सिव्हिल कोर्टमध्ये नोकरीस लागली. तिचं आपण काल परवा मनोगत ऐकलंस. त्यानंतर बहीण पुढील पदांच्या परीक्षांसाठी अभ्यास करू लागली. तिने आणलेले पुस्तकं मी माझा वेळ जावा म्हणून वाचू लागले. माझं छोटं बाळ सांभाळून बाळ झोपलं की ते पुस्तकं उघडायची आणि कुठे काय आहे, कुठे कुठली गोष्ट मोठी आहे, कुठली गोष्ट छोटी आहे, कुठल्या ठिकाणी कुठली नदी वाहते, कुठल्या नदीच्या किनाऱ्यावर कुठले मंदिर आहे आणि याचबरोबर टीव्ही मध्ये सुरभी सारखे प्रश्नमंजुषा कार्यक्रम असायचे. या प्रश्नमंजुषांची उत्तरं मी तिच्या पुस्तकांमध्ये शोधायची आणि ते उत्तरं सापडल्यावर मी पोस्टकार्डवर लिहून ते पत्र पोस्टात टाकायला जायचे. मी असा हा रिकामटेकडेपणा केला. म्हणजे माझा कुठलाही फोकस परीक्षेसाठी नव्हता. दरम्यानच्या काळात 2000 ची परीक्षा आली, तिच्याबरोबर मीही फॉर्म भरला. परंतु माझं फोकस ओरिएंटेड नव्हतं, परीक्षा ओरिएंटेड नव्हता अभ्यास. त्यामुळे 2000 ची परीक्षा मी फेल झाले. नंतर तेच प्रश्न, 30 परीक्षा, 1-2 प्रश्नपत्रिका असं करत मी 2001 ची परीक्षा दिली. 2001 ची परीक्षा मी मुख्य परीक्षेपर्यंत गेले. नंतर 2002 ची परीक्षा मी मुलाखतीपर्यंत गेले. 2003 ची परीक्षा मी मुलाखतीपर्यंत गेले. माझ्या प्रत्येक वेळेस उरलेल्या 2 परीक्षांमध्ये 2002 ते 3 क्वालिफाईड बट नॉट सिलेक्टेड असे रिमार्क मारून माझे मार्कशीट यायचे. मला त्याचं काही गम पस्तावा काही नव्हता, कारण माझं ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे टार्गेट ओरिएंटेड कुठलंही ध्येय नव्हतं, मोठं नव्हतं. 2003 मध्ये मिस्टरांनी मुंबई सोडलं आणि पुण्याला जॉब पकडला. काय माहिती काय माझं तिथे नशीब असावं. 2003 नंतर 1-2 वर्ष कुठल्याही MPSCच्या परीक्षा आल्या नाही. त्यावेळेस परीक्षांचं शेड्यूल खूप विस्कळीत होतं. एकेका वर्षांनी एक परीक्षा होत होती. आणि दरम्यान 2005 मध्ये माझा मुलगा पहिलीत गेला. मुलगा पहिलीत गेल्यावर त्याचं ऍडमिशन झालं आणि तिथल्या शाळेने त्यांना काही फॉर्म वाटले आणि त्या फॉर्म मध्ये बरीच फॅमिली बॅकग्राऊंडची माहिती होती. त्या फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये ऑक्युपेशन होतं, फादर ऑक्युपेशन, मदर ऑक्युपेशन. तर तेव्हा मी फॉर्म फटाकदिशी भरून दिला, फादर सर्व्हिस, मदर हाऊसवाईफ, आणि त्याला सही मारून पाठवून दिलं. त्यावेळेस फॉर्म भरणं, इतर कुठल्याही घरातल्या गोष्टी करणं, बँक, बाजार, हाट, पोस्ट वगैरे सगळी कामं मिस करायची, कारण मी फुल टाइम फ्री होते. कुठे जाणं येणं, मुलाच्या शाळेत जाणं, मीटिंग अटेंड करणं उत्साहाने करायचे. तिथेही मला काही वाटत नव्हतं. नंतर फॉर्म घेऊन गेल्यावर फॉर्म देताना मुलाने इतरांचे 4-5 फॉर्म बघितले
आणि त्याच्यामध्ये त्याच्या मित्रांच्या फॉर्ममध्ये, त्याचे इतर फॉर्ममध्ये फादर सर्व्हिस, मदर, प्रोफेसर, मदर, बँक ऑफिसर, मदर, टीचर असं ते पाहून घरी आला. घरी आल्या आल्या पठ्ठ्याने मला पाणीही पिलं नाही, काय नाही, आणि मला पहिलाच प्रश्न विचारला, मम्मी तुझ्या ऑक्युपेशनच्या पुढे सर्व्हिस का नाही, हाऊसवाईफ काय? मी त्याला म्हटलं त्याच्यात चुकीचं काय? चांगलं आहे, मी तुझ्यासाठी राहते, तुला गरम गरम जेवायला मिळतं, तुझं सगळं छान आवरलं जातं, त्यामुळे मी घरी आहे, मला फारसं असं वाटत नाही की काय. नाही म्हणे, मला तू हाऊसवाईफ असलेले आवडत नाही, तू सर्व्हिस कर, इतर मम्म्यांसारखी, अमोकच्या मम्मीसाठी, राजच्या मम्मीसारखी तू सर्व्हिस कर. आणि मला ते खूप दुखावलं. मी त्याच्यावर विचार केला. कधी कधी काही वेळेस आपल्याला कोणी काही सांगितलं, आपण त्याच्यावर नेहमी विचार करावा, चिंतन करावं. ते ऐकल्यानंतर माझं थोडंसं कुठेतरी स्पार्क झालं. प्रत्येक व्यक्तीमध्ये पोटेन्शियल एनर्जी असते, भरपूर प्रमाणात असते, कॉस्मिक एनर्जी असते, फक्त ती स्पार्क होणं गरजेचं असतं आणि तिचं कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होणं गरजेचं असतं. तसं मला दुखावलं आणि कुठेतरी मला पेटून उठले, आत्म जाणवलं की आपण घरी असलेलं या छोट्याशा मुलाला आवडत नाही, तर इतरांना काय जाणवत असेल. म्हणून त्याच वेळेस आता जी ही परीक्षा आली, जेही काय पद मिळेल ते आपण घ्यायचं आणि अभ्यास करायचा. त्यावेळेस 2005 मध्ये राज्यसेवेची परीक्षा आली नव्हती. राज्यसेवेची पद म्हणजे वर्ग 1-2 ची, आणि ते पद आलेली नव्हती. पण PSI STI असिस्टंट हे मंत्रालयीन पोलीस आणि सेल टॅक्स संवर्गातल्या पदांची जाहिरात आली होती. 1999 नंतर पहिल्यांदाच ही एवढी मोठी जाहिरात आलेली होती. म्हटलं जे असेल ते, जे होईल ते, आता ह्या परीक्षेचा अभ्यास करायचा आणि आपण पुढे चालायचं. त्यावेळेस मी परीक्षेचा अभ्यास करताना फारसे पुस्तकं अवेलेबल नव्हते, फारसं मार्गदर्शन नसतं. पहिल्यांदा सिलेबस घेतला. सिलेबस घेऊन आपण शाळेत करतो तशा प्रत्येक विषयाला वह्या केल्या. त्या वहीच्या पहिल्या पानावर प्रत्येक विषयाचा सिलेबस लिहून काढला आणि मला समजेल अशा शब्दात मी प्रत्येक विषयाचे तिथे महत्वाचे पॉइंट्स लिहित गेले, नोट्स काढत गेले. सुवाच्य सुंदर अक्षरात, अक्षर माझं चांगलं होतं. आणि नंतर ह्या नोट्स मला परीक्षेच्या वेळेस कामात आल्या. इथे सांगताना असं दरम्यानच्या काळात ज्या ज्या वेळेस मला मध्ये वेळ भेटत होता तेव्हा मी 2005 पर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडवल्या, भले त्या राज्यसेवाच्या असो किंवा PSI STI असो किंवा कुठल्याही मेनच्या असो. टाइम लावून परीक्षा सोडवल्या. मध्येच काही काम आलं तर तिथे तो टाइम थांबवायचा, परत ते काम करून घ्यायचं, नंतर तो उरलेला टाइम तिथे कव्हर करायचा आणि ती परीक्षा कंटिन्यू ठेवायची. त्यानंतर माझ्या ह्या कष्टांना फळ आलं. 2005 ची पूर्व परीक्षा, 2006 ची मुख्य परीक्षा, 2007 ला इंटरव्ह्यू आणि 2008 मध्ये सिलेक्टेड, क्वालिफाईड अँड सिलेक्टेड असं मला पत्र आलं. मला खूप आनंद झाला. इतका आनंद झाला की माझ्या कष्टांचं फळ मला मिळालं होतं आणि मी आता बेटाला ठणकावून सांगणार होते की बेटा मला बघ पोस्ट मिळाली. पण या आनंदाबरोबर मला खूप दुःख झालं, वाईट वाटलं, कारण माझ्या आता आरामाचे दिवस संपणार होते. आणि शिवाय पुण्याला बदली, मुंबई सगळी फॅमिली असल्यामुळे मला पुण्याहून माझं सिलेक्शन मंत्रालयात झालं असल्यामुळे पुण्याहून मला मुंबईला ये जा करावी लागणार होती. खूप वेळा मी टाळलं आणि अगदी शेवटचे काही दिवस असताना मी मंत्रालय जॉईन केलं. मला नकोच होतं. बहीण मला सांगायची की जॉईन हो, तुला चांगलं आहे, जॉईन हो. शेवटी सगळ्यांनी सांगितलं, फोर्स केलं आणि मी जॉईन झाले. जॉईन झाल्यानंतर बऱ्याच वेळा मला मंत्रालयातल्या कुठल्या गोष्टी कुठे हे सापडत नव्हतं. एवढ्याशा छोट्याशा आपल्या एका घरातनं निघालेली आणि एवढ्या मोठ्या 7-8 मजली मंत्रालयाच्या इतक्या मोठ्या भल्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर मी गेले. मला थोडं घांगरायला व्हायचं. त्यानंतर मंत्रालयानंतर मला माझ्या मुलाच्या 10वी-12वी साठी मला यशोदामध्ये प्रतिनियुक्ती मिळाली. 2011 मध्ये सप्टेंबरमध्ये राज्याचे प्रशिक्षण धोरणाची पॉलिसी तयार झालेली होती आणि ह्या राज्य प्रशिक्षण धोरणाच्या सेलमध्ये मला काम करायची संधी मिळाली. राज्याचं प्रशिक्षण धोरणाची अंमलबजावणी करताना, राज्याचं प्रशिक्षण धोरण म्हणजे राज्याचं प्रशिक्षण धोरण येण्यापूर्वी फक्त वर्ग 1 आणि वर्ग 2च्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जायचं. राज्याचं प्रशिक्षण धोरण आल्यानंतर वर्ग 1 ते वर्ग 4 यांना सर्वांना प्रशिक्षण आणि निरंतर प्रशिक्षण, म्हणजे दर 7 वर्षांनी प्रशिक्षण, काही चेंज झालं की प्रशिक्षण, पॉलिसी चेंज झाली की प्रशिक्षण, असं प्रशिक्षणाचं स्वरूप झालं. त्यामुळे ह्या प्लॅटफॉर्मवर मला इतकं सुंदर काम करायची संधी मिळाली. माझं अक्षरशः तिथे नाव म्हणजे तयार झालं. ह्या दरम्यानच्या काळातच लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मध्ये आला आणि लोकसेवा हक्क अधिनियम तयार होण्याच्या पूर्वी यांच्या बैठका, यांची चर्चासत्र, यांचं ब्रेनस्टॉर्मिंग, मंत्रालयातल्या बैठका, यशोदामध्ये बैठका. यशोदा हे पॉलिसी सेंटर आहे, धोरण तयार करण्याचं सेंटर आहे. प्रशिक्षणाबरोबर हेही कामं इथे, महत्वाची कामं इथे चालतात. लोकसेवा हक्क अधिनियम त्यावेळेचं मिशन मोड प्रोजेक्ट होता आणि हा मंत्रालय ते शासकीय स्तरावरचे सर्व ग्रामीण भागातली, तळागाळातली शासकीय कार्यालय इथे पोहोचवण्याचा एक मिशन मोड प्रोग्राम तिथे सुरू झाला.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण कार्यालयात यासाठी मॉड्यूल्स बनवणं, तितकी छोटी छोटी बुकलेट्स बनवणं, यामध्ये मॉड्यूल्स बनवण्यामध्ये माझा मोठा सहभाग होता. लोकसेवा हक्क अधिनियम ह्या प्रशिक्षणानंतर हे एक वर्षभर हा प्रोग्राम चालला. त्यानंतर माझ्याकडे त्या कामातलं माझं स्पीड किंवा माझं काहीतरी वेगळेपण बघून माझ्याकडे वर्ग 2, वर्ग 3, वर्ग 4 ह्या नवीन लागलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पायाभूत प्रशिक्षणाचे मॉड्यूल्स बनवायला काम मिळालं. त्यातही माझं काम खूप छान झालं, उत्कृष्ट झालं. माझा इथला कार्यकाळ संपला आणि मी मंत्रालयात रुजू झाले. मंत्रालयात महिला व बालविकास विभाग आणि आता मृद व जलसंधारण विभागामध्ये मी कार्यरत आहे. या पूर्ण प्रवासामध्ये मला महत्वाचं सांगावंसं वाटेल की ज्यांना कुणालाही परीक्षा द्यायची असेल त्यांनी पहिल्यांदा आपलं ऑब्जेक्ट ओरिएंटेड असावं. माझ्यासारखं असं टामटूम अभ्यास करून परीक्षा पास होत नाही. व्यवस्थित क्वालिटी टाइम आपल्याला द्या. आपल्या हाताने नोट्स काढा. पुस्तकात कितीही महत्वाचं असेल, कितीही चांगलं असेल, पण आपल्या हाताने लिहिलेलं आपण एकदा लिहिलं, एकदा वाचलं की आपल्याला लगेच समजतं. त्यानंतर आपल्याकडे 3 प्लॅन किमान असावे. प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी. प्लॅन ए म्हणजे आता समजा मी परीक्षा देते एमपीएससीच्या, ते माझं प्लॅन ए असणार. मला ती परीक्षा पास व्हायचं आहे आणि मला कुठेतरी चांगली नोकरी करायची, स्थिर नोकरी करायची. पण ह्या जागा लिमिटेड असतात, आपली संख्या जास्त असते. त्यावेळेस माझ्याकडे प्लॅन बी असला पाहिजे. प्लॅन बी म्हणजे माझ्याकडे कुठेतरी एखादी छोटी नोकरी असली पाहिजे जेणेकरून माझं अर्थार्जन होईल आणि मी माझं पोट पाणी चालू शकेल. माझ्या आईवडिलांवर माझा भार असणार नाही. आणि प्लॅन सी म्हणजे हे दोन्ही प्लॅन जर फेल झाले तर माझ्या अंगी असे काही कलागुण असले पाहिजे किंवा माझ्याकडे पारंपरिक अशी काही गोष्ट असली पाहिजे की त्याच्या जोरावर मी माझं कुटुंबाचं किंवा माझ्या स्वतःचं अर्थार्जन करू शकेल आणि माझं आयुष्य सुखी समृद्ध करू शकेल. येथे मला एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते पालकांसाठी सुद्धा, की पालकांनी आपल्या मुलांवर पूर्ण विश्वास ठेवावा. त्यांना विश्वास ठेवावा, विश्वासात घ्यावं आणि विश्वासात घेता घेता त्यांच्या पाठीवर आधीमध्ये कधी शाबासकीही द्यावी. माझ्या वडिलांचं मला खरं म्हणजे खिरमानी शाळेमध्ये तिथल्या शिक्षकांनी मला खूप प्रेम केलं माझ्यावर. त्यावेळेस माझं 5वी 6वी तिथे होतं. त्या तिथले शिक्षक, तिथले आजूबाजूचे लोक माझ्या वडिलांना नेहमी म्हणायचे, या तुम्हा दोन्ही पोरीना पोऱ्या राहतात तर फार बरं होतं. तेव्हा वडील आनंदाने म्हणायचे, हो पोरी पण काही कमी नसतात, त्या पण फार श्रेष्ठ असतात, बघा तुम्ही बघतच राहा. आणि वडील गेल्यानंतर आई आमची वडील झाली. आई खंबीर पहाडासारखी आमच्या चौघांच्या पाठीशी उभी राहिली. तिच्या कष्टांना सीमा नव्हती. खरं सांगायचं म्हणजे तिने तिचं उसवलेलं आयुष्य तीच तिचं शिवत गेली. उसवल्यासारखे आयुष्य ती शिवत गेली, तीच तिच्या काळजाला टाके घालत गेली. तिच्या भोवती काहीच नव्हतं. 2 तरुण मुली, 2 छोटे मुलं. उसवल्यासारखे ते आयुष्य शिवत गेली, तीच तिच्या काळजाला टाके घालत गेली. अंधारलेले उगारलेले हात भोवताली, पण खचू दिली नाही तिने मनाशी पखाली. खचून गेले भोवताल, नाही उरले कुणी, दगदग त्या दुःखावर तिनेच ओतले पाणी. आपले म्हणत आपतांनी केले वार, कळत नव्हते खऱ्या कोट्याचे जहर ते गार. माणसे होती भोवताली पण तिचे नव्हते कुणी. तिच्या मुलांसाठी तीच झाली स्वामी. सगळ्या जगाचा स्वामी तिच्या मुलांसाठी झाली. खूप विश्वास दिला, खूप कष्ट केले, खूप मेहनत घेतली आणि आमच्यासाठी तिने काय झगडलं असेल हे फक्त आमच्या फॅमिली पुरतच आम्हाला माहिती. पण आज ती एक सर्वश्रेष्ठ आई आहे. सगळे तिच्याकडे बघून अगदी सन्मानपूर्वक, आदरपूर्वक तिच्याकडे बघतात. हा, ह्याच त्या मॅडम की यांनी आपली मुलं घडवली. आम्ही नुसते 2 महिनेच मंत्रालयात नाही तर एक भाऊही मंत्रालयात कक्ष अधिकारी आणि एक बहीण अमेरिकेत आहे. कदाचित मंत्रालयात 3 व्यक्ती अधिकारी असलेली ती एकमेव आई असेल. हे तर झालं माझा आतापर्यंतचा जीवन परिचय. पहिलंच मी एक वाक्य बोलली की मी कक्ष अधिकारी, मंत्रालयात कक्ष अधिकारी असण्यापेक्षा मी बागलांची कन्या आहे, सटाण्याची मुलगी आहे याचा मला खूप अभिमान आहे. कारण सटाणा माझं माहेर आहे म्हणून नाही, माहेरचं असल्यामुळे मला तर प्रेम आहेच, ते अत्यंत प्रेम आहे. परंतु आपल्या ह्या भूमीला, ह्या श्रीमंत भूमीला, सुजलाम सुफलाम आणि अनेक देवी देवतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला अत्यंत मोठा 7,500 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. कदाचित काही जणांना माहित असेल किंवा नसेल. आता हा इतिहास खूप मोठा आहे. मी त्याला अगदी छोटं आणि कॉम्प्रेस केलेलं आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी सुटून जातील, बऱ्याच गोष्टी मिक्स होतील. जाणकारांनी तेवढं समजून घ्यावं. बऱ्याच जणांना खूप सारं यातील सविस्तर माहिती आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. एक छोटा टॉपिक, एक छोटी गोष्ट सुद्धा 10-10 तासांचं सेशन आहे. इथे हा इतिहास आपण सुरू करताना मी याला अगदी छोट्या ह्याच्यात चार्टमध्ये विभागणी केली. याचा आपल्या बागलांच्या इतिहासाचे आपण 3 कालखंड समजूया. एक रामायण कालखंड, एक महाभारत कालखंड आणि एक ब्रिटिश कालीन कालखंड.
रामायण कालखंडातील माझ्याकडे 2-3 संदर्भ असे आढळतात की वनवासात असताना श्रीराम नाशिकला होते, आपल्या सगळ्यांना माहिती. तिथून सीतामाईचं अपहरण झालं आणि सीतामाईच्या शोधार्थ जेव्हा श्रीराम दक्षिणेकडे निघाले तेव्हा त्यांनी सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आपल्या सटाण्याजवळच्या पिसोळगडावर काही काळ वास्तव्य केलं. दुसरा रामायणातला संदर्भ मला माझ्या आजीकडून मिळायचा. आमच्या ठेंगोड्याच्या सुतगिरणीच्या पाठीमागे आजी सांगायची, तिथे देवाची जागा आहे, तिथे जायचं नाही. कारण का तर म्हणे तिथे सीतामाई लवकुशांना घेऊन राहत होती आणि लवकुशांचे कपडे खूप पावसामुळे, अति पावसामुळे वाळत नसायचे. त्यावेळेस सीतामाईने पावसाला यज्ञ केली की पावसा तू इथे पडणार नाहीस, माझ्या मुलांचे कपडे वाळत नाही. तेव्हापासून म्हणे ठेंगोड्यामध्ये फक्त भुरकं येतं, पाऊस पडत नाही. आत्ताची स्थिती मला माहित नाही, आत्ताच्या वादळ वाऱ्यामध्ये, पण मी असेपर्यंत तिथे मी मुसळधार पाऊस कधीही पाहिला नाही. आता दुसरा कालखंड आपण महाभारताचा कालखंड बघूया. महाभारताच्या कालखंडात बघताना एक 7,500 पूर्वींचा इतिहासाची बरीच नोंद सापडते बऱ्याच पुस्तकांमध्ये आणि बऱ्याच गुगलवर आपल्याला याची माहिती मिळते. 7,500 वर्षांचा इतिहास असा की आपण जे खानदेश म्हणतो, हे खानदेश केवळ नंदुरबार, धुळे, जळगाव असे मर्यादित नव्हते. तर ते कसामध्ये पट्टा म्हणजे बागलांच्या आजूबाजूचा इकडचा पट्टा, नाशिक साईडचा पट्टा प्लस उत्तरेकडचा पट्टा आणि मध्यभागी सेंटरला बागलान. त्यावेळेस बागलांना खानदेश म्हणायचे, कारण इथे आणि ह्या परिसराच्या आसपास अभिरांची सत्ता होती. अभिर राजे राज्य करायचे. हे अभिर म्हणजेच अहिर राजे आणि अहिर राजे पशुपालन राजे होते. ह्या अहिर राजांवर, अभिर राजांवर कृष्णाची खास मर्जी होती. 7,500 वर्षांपूर्वीचा हा इतिहास. कृष्णाची मर्जी असल्यामुळे कृष्ण बऱ्याच वर्ष इथे राहायचे. अहिर जे भाषा बोलायचे त्याला अहिराणी भाषा म्हणायचे. म्हणजे आपल्या अहिराणीला सुद्धा किती जुना इतिहास आहे, म्हणून अहिराणी बोलायला कधी लाजानं नाही. श्रीकृष्णाची ह्या अभिरांवर खास मर्जी असल्यामुळे कृष्ण ह्या प्रदेशात असल्यामुळे कान्हाचा देश, तो खानदेश, कान्हादेश, खानदेश असं अपभ्रंश होत गेलं. आणि कान्हाची पत्नी ती कानबाई, आपण कानबाईचा उत्सव आजही साजरा करतो. श्रीकृष्णाचा संदर्भ इथपर्यंतच मर्यादित राहत नाही, तर आपण पुन्हा आपल्या सटाण्याजवळ वळूयात. सटाणा तर त्यावेळेस सटाण्याची राजधानी म्हणजे बागलान प्रांताची राजधानी हे मुल्लेर आणि पूर्ण याची होती. मुल्लेरचं नाव रत्नपूर होतं. त्यानंतर तिथे मयूरध्वज राजा राज्य करीत होता. त्या मयूरध्वजाच्या नावाने तिथे मयूर नगरी हे नाव पडलं. मयूरध्वजाचा मुलगा ताम्रध्वज. मयूरध्वज सुद्धा श्रीकृष्णाचा निस्सीम भक्त होता. ज्यावेळेस पांडवांचा अश्वमेध यज्ञ झाला आणि दिग्विजयासाठी अर्जुनाने श्रीकृष्णाकडे एक इच्छा व्यक्त केली की त्यावेळेस दिग्विजयाची सीमा त्यांची नर्मदा नदी होती, की नर्मदेच्या दक्षिणेकडे मला मयूरध्वजाची नगरी, जी मयूर नगरी आहे ती मला जिंकायची, ती मला हवी, ती मला माझ्या साम्राज्याला जोडायची. पण कृष्णाने सांगितलं, अर्जुना ते शक्य नाही, कारण मयूरध्वज सुद्धा माझा निस्सीम भक्त आहे तुझ्यासारखा. परंतु अर्जुनाच्या इच्छेखातर श्री अर्जुनाने मयूरध्वजाशी युद्ध केलं. युद्धामध्ये मयूरध्वज आणि ताम्रध्वज हे एका बाजूने, अर्जुन तिथे पराजित झाले. परंतु श्रीकृष्णाने युक्ती करून अर्जुनाचा अश्वमेध घोडा मयूरध्वज नगरीतून फिरवला, म्हणजे आजचे मुल्लेर. या नगरीतून फिरवल्यानंतर श्रीकृष्णाने मयूरध्वजाला वचन दिले की मी दर अश्विन पौर्णिमेला तुझ्या इथे रास क्रीडेच्या वेळेस तू रास क्रीडा कर, मी त्यावेळेस उपस्थित राहीन. आणि 7,500 वर्षांपासून आज तागायत मुल्लेर येथे रास क्रीडा साजरी केली जाते. यानंतरचा पांडवांचा इतिहास इथेच संपत नाही, तर लाक्षागृह घटनेनंतर पांडव जेव्हा वनवासात होते त्यावेळेस ते आपल्या बागलान प्रदेशामधून पादाक्रांत करत आसपासच्या प्रदेशात राहिले होते. कारण हा घनदाट ज्या वनाचा प्रदेश होता, जंगलाचा प्रदेश होता, जंगलाच्या प्रदेशामध्ये अज्ञातवास सहज घालवला जायचा. आपल्या सटाण्याच्या जवळच 2-3 किलोमीटर 5 किलोमीटर अंतरावर दोदेश्वर नावाचं नितांत सुंदर रमणीय ठिकाण आहे. कुणाला, मला तर ते खूप सुंदर ठिकाण खूप आवडतं, माझं आवडीचं ठिकाण आहे. किमान बागलांच्या शिरपेचातील तो मुकुट असावा. तर इथे पांडव राहिले होते आणि इथे ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर याने स्थापन केलेले दोदेश्वर हे शिवमंदिर आहे. खरं म्हणजे इथे शिवपंचायतन आहे. शिवपंचायतन म्हणजे 5 शिवमंदिरांचा तिथे समूह. हे शिवपंचायतन म्हणजे मुळेश्वर, वेलेश्वर, फुलेश्वर, फळेश्वर आणि दोदेश्वर. दोदेश्वर म्हणजे मुख्य मंदिर. मुळेश्वर म्हणजे मुळाना साईडला जो छोटासा डोंगर आहे त्या डोंगरावरचा शिवमंदिर. फळेश्वर म्हणजे नवदापंत्य, ज्या मंदिरामध्ये अपत्य प्राप्तीचा इच्छा व्यक्त करतात ते मंदिर. आणि त्याच्या आजूबाजूला फुलेश्वर आणि वेलेश्वर मंदिर आहे. शेजारचं कुंड देखील भीमाने बांधलेलं आहे असं सांगतात.
इथून पुढे आपण नागपूर साईडला जेव्हा जातो तिथे हिंदळवारीमध्ये हिडिंबा माता राहायची असे उल्लेख आढळतात. हिडिंबा मातेशी विवाह देखील याच परिसरात निवासी झाला आणि त्यामुळे तिथे हिडिंबा मातेचं मंदिर देखील आहे. सटाणा प्रदेशाचा हा जो भाग केवळ पांडव आणि महाभारत किंवा रामायण इथेच संपत नाही, तर बानाईच्या प्रेमात वेडे झालेले श्री खंडेराय सुद्धा चंदनपुरी नंतर सटाणाजवळच्या भाक्षी डोंगरावर राहिलेले होते. आणि खंडेराव म्हणजे शंकराचा अवतार, म्हणजे शंकरजी सुद्धा आपल्या भूमीत येऊन गेले. त्यानंतर इतर धर्मियांचं सुद्धा आपल्या भूमीवर खूप प्रेम आहे. दावल मणिक बाबा, अंतापूरचे शंकर महाराजांचा जन्म, त्यानंतर आपल्या मांगीतुंगीचे जैन धर्मांचं प्रसिद्ध ठिकाण, या सर्व साधू संतांच्या भूमीमुळे आपल्या ह्या भूमीला एक आगळं वेगळं पावित्र्य प्राप्त झालेलं आहे. खरं म्हणजे मला इथे एक छोटीशी कवितेच्या 2 ओळी आठवतात. गे मायहू तुझे मी फेडीन पांग सारे आणि ना आरतीला हे सूर्यचंद्र तारे. खरं हा प्रवास सांगताना आणि खूप सांगताना खूप मोठी माहिती आहे. शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचे मोठे मोठे गड किल्ले सुद्धा आपल्या ह्या प्रदेशात आहे. सर्वोच्च किल्ला साल्लेर, मुल्लेर आणि इतर अनेक अवघड किल्ले, अजिंक्य किल्ले आपल्या परिसरामध्ये आहे. सुरतेच्या मोहिमेवर जाण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी ठेंगोडा येथे सिद्धिविनायकाची स्थापना केली, हे जागृत ठिकाण. परंतु माझे आजोबा सांगायचे की कदाचित हे ठिकाण, हे सिद्धिविनायकाचं मंदिर त्याहून आधी प्राचीन असावं. शिवाजी महाराजांनी कदाचित हे छोटंसं मंदिराचा मोठा जीर्णोद्धार केला असेल आणि शिवाजी महाराजांनी केला याचा आपल्याला अजून एक तिथे दाखला असा मिळतो की पाठीमागे शिवाजी महाराजांचे कुलदैवत आणि कुलदेवीचे मंदिर आहे. खंडेरावाचं मंदिर आणि कुलस्वामिनी तुळजाभवानीचं मंदिर. आपला हा इतिहास इथेच संपत नाही. आपण आता थोडं 1-2 मिनिटं ब्रिटिशकालीन कालखंडाकडे येऊया. ब्रिटिश काळामधील जे कालखंड आहे, या कालखंडात एक व्यक्ती आपल्या गावाचं नाव अजरामर करून गेली आणि जगाच्या पाठीवर एकमेव मंदिर असं आहे अधिकाऱ्याचं, तिथे फक्त आपल्या सटाण्यामध्ये आहे. दामाजी पंत, विठ्ठलाचे निस्सिम भक्त, दामाजी पंतांचा अवतार असलेले देव हमलेदार यशवंतराव महाराज यांना श्री स्वामी समर्थ महाराजांनी अनुग्रह केला. स्वामी समर्थ महाराजांनी अनुग्रह केल्यानंतर देव हमलेदार महाराज महसूल खात्यात नोकरीला लागले. 40 नंतर ते आपल्या सटाण्यात आले आणि सटाण्यात त्यांचे कार्य, लोकांसाठी केलेलं कल्याण सगळ्या जनतेला, आपल्या सटाण्याच्या बागलाण वासियांना माहिती. त्यांचे 12 शिष्य होते. देव मामलेदार महाराजांचे दत्त संप्रदायातील 12 शिष्य होते. ह्या 12 शिष्यांमध्ये अनेक सुप्रसिद्ध संत आहेत. कदाचित माहित असेल नसेल, शेगावचे गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज, गगनगिरी महाराज, माधवराव महाराज, उपासनी महाराज आणि असे इतर अनेक प्रसिद्ध संत देव मामलेदार यशवंतराव महाराजांचा शिष्य म्हणून होता. महाराजांच्या ह्या भूमीमध्ये आणि महाराजांच्या ह्या महालक्ष्मी मंदिराच्या कृपेमुळे आपल्या सटाण्यावर अत्यंत कृपेचा वर्षाव आहे. बुद्धिवंतांची खाण आहे. अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे श्रीकृष्णाने ज्यावेळेस मुल्लेरमध्ये मयूरध्वजाला एक वरदान दिलं, तेव्हा तिथे श्रीकृष्ण प्रद्युम्न नारायण रूपात आहे आणि कदाचित महालक्ष्मी सुद्धा तिथे असावी, पण पुढे आक्रमण झाले आपल्या पूर्ण राज्यावरच अनेक विविध सत्तांचे. त्यामुळे ह्या लक्ष्मीचा एक दृष्टांत महाराजांना झाला, देव मामलेदारांना, आणि त्यांनी ती महालक्ष्मी माता आपल्या सटाण्यात आणली. महालक्ष्मी मातेचं आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेमध्ये खूप सारं साम्य आहे. दोन्ही देवतांच्या चरणस्पर्शी वर्षातून एकदा सूर्यकिरणांचा वर्षाव होतो. दोन्ही देवतांच्या हातात, एका हातात माळुंग, दुसऱ्या हातात पानपत्र आहे. आपल्या महालक्ष्मी मातेची मूर्ती तैलंगी पाषाणाची घडलेली आहे, म्हणजे ती जवळजवळ 5000 वर्ष जुना हा पाषाण आहे. अशा ह्या देवी भगवतीच्या चरणी आज मला आपणा सगळ्यांच्या समोर हे 2 शब्द मांडायची संधी मिळाली, याबद्दल मी आपले सगळ्यांचे आभार मानते. आणि श्री सुक्तातील 2 श्लोकांनी मी माझ्या ह्या 2 शब्दांचा समारोप करते. श्री सुक्त आपल्या शेवटच्या लाईन आहेत, ह्या मला त्या खूप आवडतात, मी नेहमी गुणगुणत असते. श्री सजनिलये सरोज हस्ते धवलकरांशुक गंधमाल्य शोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवन भूती करी प्रसीद मह्यम विष्णुपत्नी क्षमा देवी माधवी माधव प्रिया विष्णु प्रिय सखी देवी नमाम्यच्युतं वल्लभा महालक्ष्मीच्या विघ्नहे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. धन्यवाद माझ्या बंधू भगिनींनो. माझे 2 शब्द आपण शांत चित्ताने ऐकला त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. थँक्स अ लॉट. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद भाविस्कर मॅडम. तुम्ही खूप छान माहिती
ही तुमची वैयक्तिक जीवनाची आणि बागलांचा इतिहासाबद्दल खूपच छान माहिती तुम्ही दिली आणि ही अनभिन्न असलेली माहिती आज आम्हाला सगळ्यांना माहिती झाली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धुळे येथे कार्यरत असलेल्या उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी मार्गदर्शन करताना शासकीय सेवेतील काम व गृहजीवनातील काम यांच्यात विभागणी करू नये, शासकीय काम करताना जनहिताचा विचार दृष्टिक्षेपात ठेवून काम करावे व गृहजीवनात फक्त संसाराचा विचार व्हावा असा विचार त्यांनी यावेळी मांडला. माझं इंट्रोडक्शन रुजुताने पूर्वी करूनच दिलेलं आहे. तशी मी मूळ जळगावची, अंबरनेर तालुक्यातली, पण वडील जळगावला स्थायिक असल्यामुळे माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण जळगावलाच झालं. त्यानंतर 10वी आणि 12वीला मी गुणवत्ता यादीत आले. 10वीला उत्तम गुण असताना देखील मी सायन्सला आवर्जून प्रवेश घेतला नाही. त्यामागचं कारण असं होतं की 8वी किंवा 9वीला असताना मी गाईडची विद्यार्थिनी होते आणि सुजाता सौनिक मॅडम त्यावेळेस जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी होत्या. त्यावेळेस मॅडम मला प्रमुख वक्ता म्हणून आमच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला लाभल्यात आणि मॅडमचं व्यक्तिमत्व म्हणा, त्यांचा रुतबा म्हणा, त्यांच्या दिव्याची गाडी म्हणा, हे सर्व पाहून मी खूप भारावून गेले आणि तेव्हापासून मी ठरवलं की असं काहीतरी व्हायचंय. त्यावेळेस जिल्हाधिकारी काय असतं, त्यासाठी कुठली परीक्षा द्यायची असते हे मला माहित नव्हतं. म्हणून मी 11वी कला शाखेत प्रवेश घेतला. 12वी नंतर वडिलांनी मी MPSC करण्याचं वडिलांना बोलून दाखवलं, पण वडिलांनी कुठली तरी प्रोफेशनल डिग्री हाताशी पाहिजे हे मला समजावून सांगितलं. कारण MPSCचा तसं सिलेक्शन होणाऱ्यांचा टक्का फार कमी प्रमाणात होता आणि रिझल्टही उशिरा लागायचा. त्यामुळे वडिलांनी मला DED ला ऍडमिशन घ्यायला लावली. अर्थातच 12वीला उत्तम गुण असल्यामुळे DED ला मी ऍडमिशन घेतली आणि DED झाल्यानंतर वडिलांना मी पुण्याला जायचं बोलून दाखवलं. त्यावेळेस माझं दुर्दैव म्हणा किंवा काय मला माहित नाही, शिक्षण सेवक पदाची नाशिक जिल्ह्याची जाहिरात आली आणि मला शिक्षिका म्हणून नोकरी मिळाली आणि जाहिरात आल्यानंतर मी जॉईन झाले आणि त्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षेची देखील जाहिरात आली. माझी राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात जी प्रसिद्ध झाली ती 2005 साली झाली. 6 साली मी पूर्व परीक्षा दिली, 7 साली मुख्य परीक्षा दिली, 8 साली इंटरव्ह्यू दिला, 9 साली रिझल्ट लागला आणि 10 साली अल्टिमेटली मी प्रशासनात क्लास 1 अधिकारी म्हणून जॉईन झाले. या दरम्यान बाकीच्याही परीक्षा मी दिलेल्या होत्या. त्यात पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून माझं सिलेक्शन झालेलं होतं आणि उपजिल्हाधिकाऱ्याचा निकाल लागल्यानंतर माझं असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स म्हणून पण सिलेक्शन झालं. पूर्व परीक्षेचा अभ्यास करताना मी कधीही कुठलाही क्लास लावला नाही. जी बेसिक पुस्तकं आहे NSTSC ची किंवा मूळ पुस्तकं आहे, अंकलगी सरांचं IQचं असेल, अर्थशास्त्राचं कोळंबे सरांचं असेल, बेसिक पुस्तकांचा अभ्यास केला. स्टडी सर्कलचे आपण त्याला मोठा बॉक्स बुक म्हणजे ठोकळा म्हणतो, त्याचा अभ्यास केला आणि पूर्व परीक्षेत मला यश मिळालं. आमची जी पूर्व परीक्षा होती ती पूर्वीच्या परीक्षेपेक्षा वेगळी या अर्थाने होती की MPSCने पहिल्यांदाच निगेटिव्ह सिस्टीम सुरू केली होती. त्यामुळे तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तरच तुम्ही त्या प्रश्नाला फेस केलं पाहिजे, अशी त्यामागची MPSCची धारणा असेल. आणि पूर्व परीक्षा मी पास झाले. त्यानंतर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेत यात फार कमी कालावधी होता, कमी गॅप होता आणि त्या कालावधीत आम्हाला आमचे ऑप्शनल चॉईस करायचे होते. तर मी पहिले पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आणि जिओग्राफी निवडलं. काही दिवस अभ्यास केल्यानंतर मला असं जाणवलं की मला यात इंटरेस्ट वाटत नाही, मी दुसरा विषय चॉईस करायला पाहिजे. त्यानंतर मग मी सोशलॉजी आणि होम सायन्स हे ऑप्शनल निवडले. पूर्वीची जी परीक्षा होती ती 800 मार्कांची होती, म्हणजे 100 गुणांना तुम्हाला 3 तास मिळायचे. पण आमच्या जाहिरातीपासून 200 गुणांना 3 तास आणि 1600 मार्काची मुख्य परीक्षा होती. तर त्यावेळेस मला GS1 GS2 बऱ्यापैकी व्हास्ट होते. इंग्लिश मराठीवर माझी कमांड होती, त्यामुळे तो विषय नव्हता आणि ऑप्शनलचा व्यवस्थित अभ्यास करायचा होता. मुख्य परीक्षेसाठी मी पुण्याला गेले. पुण्याला मी प्रज्ञावर्धिनी क्लास जॉईन केला आणि लिखाणाची प्रॅक्टिस केली. कारण 1600 मार्क्सचे पेपर होते, त्यात तुमचं रायटिंग स्किल असेल, स्पीड असेल, तुम्हाला ती कन्सेप्ट समजली आहे का नाही ते असेल, प्लस स्पीड म्हणजे 3 तासात तो पूर्ण पेपर कव्हर करणं, या सर्व गोष्टी होत्या. तर मी ह्या सर्वात थ्रू गेले आणि माझं कट ऑफ त्यावेळेस 610 होतं मेन्सचं आणि मला 1010 मार्क्स होते. म्हणजे ऍट दॅट टाइम विदाऊट इंटरव्ह्यू मी क्लास 1 होते हे निश्चित. परंतु इंटरव्ह्यूच्या मार्क्सवर मला डेप्टी कलेक्टर मिळणार, DYSP मिळणार, तहसीलदार मिळणार किंवा दुसरी पोस्ट मिळणार हे ठरणार होतं. तर 200 मार्काचा माझा इंटरव्ह्यू होता, त्यात मला 105 गुण मिळाले. इंटरव्ह्यूची तयारी करताना बऱ्याच वेळा आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना असा न्यूनगंड असतो की मला इंग्रजी बोलता येत नाही, माझं कम्युनिकेशन स्किल चांगलं नाहीये.
मला प्रेझेंट करता येईल का नाही, किंवा शहरी भागापेक्षा मी कुठेतरी कमी आहे. तर हा न्यूनगंड ग्रामीण भागातील मुलांनी खरं बाळगायला नको, कारण आपण किती बुद्धिमान आहोत हे आपण पूर्व आणि मुख्य परीक्षेला दाखवलेलंच असतं. मुलाखत ही फक्त तुमची आपण म्हणूयात कम्युनिकेशन स्किल, तुमचा कॉन्फिडन्स, तुमची उत्तर मांडण्याची शैली, आणि एखादी गोष्ट सहजतेने, एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर नाही म्हणायची तुमची क्षमता किंवा स्किल, हे सांगायची पद्धत, हे सर्व गोष्टी पॅनल मेंबर्स जज करत असतात. पॅनल मेंबर्स मध्ये अनेक सिनियर ऑफिसर्स असतात आणि आपलं कुठलंही खोटं किंवा आपल्याला उत्तर येत नसतानाही आपण उत्तर देण्याचा केलेला प्रयत्न हे ते सहजतेने लक्षात घेऊ शकतात. त्यामुळे मुलाखतीच्या वेळेस फक्त इंटरनॅशनल अफेअर्स, नॅशनल अफेअर्स आणि आपलं देहबोली, आपली पर्सनॅलिटी या ग्रूमिंगवर आपण लक्ष द्यायला पाहिजे. स्टडी सर्कल, प्रबोधिनी, प्रज्ञावर्धिनी या सर्वांकडे मी मॉक इंटरव्ह्यू दिले आणि जून 2009 ला माझा निकाल लागला आणि उपजिल्हाधिकारी म्हणून माझं सिलेक्शन झालं. मार्च 2010 ला मी प्रशासनात जॉईन झाले. उपजिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावत असताना आपल्याला पहिले 6 महिन्याची अटॅचमेंट असते. विविध डिपार्टमेंट्स असतात. तुमचं जिल्हा परिषद असेल, कोर्ट असेल, नंतर ऑडिट अँड फिनान्सचं डिपार्टमेंट असेल, आदिवासी विकास विभाग असेल, मंत्रालय असेल, या सर्व विभागांमध्ये आपण 6 महिने अटॅचमेंट घेतो. त्यानंतर पुण्याला आपलं 1 महिन्याचं यशदाचं ट्रेनिंग असतं. ते ट्रेनिंग मी केलं आणि भुसावळला मी प्रोबेशनरी महिला तहसीलदार, मला इथे सांगायला आवडेल की मी पहिली महिला तहसीलदार म्हणून भुसावळला काम केलं. भुसावळला काम करताना देखील मला भरपूर अनुभव आले, जसे की रेशनिंग मध्ये काळा बाजार होता, नंतर सिलेंडरचा विषय होता, डोमेस्टिक जे सिलेंडर आहे ते हॉटेल्समध्ये वापरले जायचे, लिकरचे काही इश्यूज होते जे रेव्हेन्यूशी रिलेटेड होते. या सर्व गोष्टींवर आळा घालण्याचा मी प्रयत्न केला. त्यानंतर त्र्यंबकेश्वरला मी प्रांताधिकारी म्हणून 6 महिने काम केलं. त्र्यंबकेश्वर तसा आदिवासी बहुल तालुका आहे. खऱ्या अर्थाने संवेदना अधिकाऱ्याची काय असते हे मला 6 महिन्याच्या कालावधीत कळलं आणि आदिवासींचे प्रश्न समजावून घेण्याचा मी प्रयत्न केला. त्यानंतर रेग्युलर पोस्टिंग मी 2011 पासून धुळ्याला जॉईन झाले, सुरू केली. तिथे मी डेप्युटी डीओ उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम केलं. शिक्षक मतदारसंघाची निवडणूक मी घेतली. त्यानंतर जिल्हा पुनर्वसन अधिकारी, तेथेही अपग्रेडेड पोस्ट पहिल्यांदाच निर्मित झाली होती आणि तेथे जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून मी काम केलं. जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून काम करताना पुनर्वसन दाखले आणि विस्थापित गावांना सोयी सुविधा पुरवणं हे माझं मेन टार्गेट होतं. ते बऱ्यापैकी मी अचीव केलं आणि त्यानंतर मग मी विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून काम केलं. त्यासाठी विविध क्षेत्र जे आहे, विविध प्रोजेक्ट्स जे होते त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मी भूसंपादन केलं. 2015 ते 2020 मार्च 2020 या मोठ्या कालावधीत साठी मी प्रयत्न केला. 25 औद्योगिक क्षेत्र आहे केला आणि सातत्याने महाराष्ट्रात नागरिक विभाग कसा अव्वल राहील यासाठी प्रयत्न केले. त्याच कामाची पुष्टी म्हणून मला हॅन्स ओव्हर मेसे जर्मनी येथे 2019 साली झालेल्या औद्योगिक प्रदर्शनात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि रिसेंटली माझी धुळे येथे उपजिल्हाधिकारी प्रशासन म्हणून बदली झालेली आहे. तर या सर्व पदांवर काम करत असताना मला बऱ्याच वेळा असे प्रश्न विचारले गेले की महिला आणि पुरुष अधिकारी म्हणून काय डिफरन्स तुम्हाला आढळला किंवा तसे काही वाईट अनुभव आले का? तर मला इथे आवर्जून सांगावंसं वाटेल की मुळात हा प्रश्नच चुकीचा नाहीये, चुकीचा आहे. अधिकारी हा अधिकारी असतो, त्यात महिला आणि पुरुष ही विभागणीच आपण करू शकत नाही. मी तर येथे पुढे जाऊन म्हणेल की महिला ही अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकते, कारण मल्टीटास्किंग करण्याचा अनुभव तिच्याकडे असतो. आणि फॉर्च्युनेटली मला कधीही पुरुषांकडनं किंवा फॉर्च्युनेटली माझ्या आजूबाजूला सर्व ऑफिसर्स म्हणा, कलिग म्हणा, सिनियर्स म्हणा चांगले असल्यामुळे मला नेहमी त्यांच्याकडनं मदत आणि प्रेरणाच मिळत गेली. तर इथपर्यंतचा माझा जीवन प्रवास मी अतिशय टाइम शेड्यूल आपलं कमी स्पीडने प्रयत्न केला करण्याचा, कारण पहिले आपल्याला 30 मिनिट्सचा टाइम शेड्यूल होता, आता पण तो 15 मिनिट्सवर आला आहे आणि अनेक प्रश्नांची उत्तरं पण आपल्याला द्यायची आहे. सो माझं जे करिअर आहे ते कशा पद्धतीने झालं हे मी पूर्वार्धात आणि नोकरी लागल्यानंतर मला कसे कसे अनुभव आले हे मी उत्तरार्धात सांगितलेलं आहे.
या व्यतिरिक्त काही इश्यूज असतील तर आपण डिस्कस करू शकतो. थँक्यू मॅडम. खूप छान तुमची जीवनगाथा तुम्ही सर्व प्रेक्षकांसमोर मांडली. मंत्रालयातील कक्ष अधिकारी प्रतिभा बाविस्कर व उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी विचारलेल्या ऑनलाईन प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिलीत. हेमांगी पाटील मॅडम यांना मी असा प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही MIDC चा तुम्हाला खूप मोठा अनुभव आहे. तर एखाद्या तरुण उद्योजकाला जर MIDC मध्ये जर जागा मिळवायची असेल तर तुम्ही काय सपोर्ट करू शकतात किंवा तुमचं डिपार्टमेंट काय सपोर्ट करतात? MIDC महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे एक महामंडळ आहे. आपण सेमी गव्हर्नमेंट असं त्याला म्हणू शकतो. MIDC मार्फत ज्या काही सर्व्हिसेस पुरवल्या जातात त्यापैकी बेसिक सर्व्हिस आहे एखाद्या उद्योजकाला भूखंड उपलब्ध करून देणं. आता नाशिक जिल्ह्याचं बोलायचं म्हटलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याकडे जवळपास 12 ते 15 इंडस्ट्रियल पार्क्स आहेत. अंबड, सातपूर, सिन्नर, मालेगाव, विंचूर, येवला, दिंडोरी वगैरे. तर यामध्ये एखाद्या उद्योजकाला जर भूखंड पाहिजे असेल, आता मुळात हा प्रश्न येईल की प्रायव्हेट लँड आणि MIDC मध्ये भूखंड घेणं यात काय फरक आहे? तर MIDC मध्ये MIDC मार्फत तुम्हाला स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी पुरवली जाते. सेकंड थिंग, ज्या सोयी सुविधा आहेत ज्यात आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणूया, पाण्याची सोय म्हणूया, इलेक्ट्रिसिटी म्हणूया, या सर्व ज्या सोयी सुविधा बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते MIDC मार्फत पुरवलं जातं. त्यामुळे एखाद्या उद्योजकाला, नवीन उद्योजकाला किंवा जुना उद्योजक असेल ज्याला नवीन प्लॅन टाकायचा आहे त्या सर्वांना MIDC मार्फत भूखंड उपलब्ध करून देता येऊ शकतो. त्यासाठी MIDC ची एक लिंक आहे, त्यावर जाऊन संबंधित औद्योगिक क्षेत्राची जाहिरात कधी येईल ते तुम्ही चेक करू शकता. आणि काही स्पेसिफिक इंडस्ट्रियल पार्क्स रिझर्व केलेले आहेत, जसे की विंचूरमध्ये आपला वाईन आणि फूड पार्क आहे, मालेगावला टेक्सटाईल पार्क आहे, येवल्याला पैठणी क्लस्टर होण्याचं अजून ग्रँट व्हायचं बाकी आहे, परंतु ते इन प्रोसेस आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जे काही तुम्हाला नवीन इंडस्ट्री टाकायची आहे त्यासाठी MIDC ला तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता आणि त्याद्वारे तुम्हाला नवीन भूखंड उपलब्ध करून देता येऊ शकतो. MIDC ही सेमी ऑर्गनायझेशन असल्यामुळे जिल्हा उद्योग केंद्र हे महाराष्ट्र शासनातर्फे काम करतं. बऱ्याचशा आपल्या तरुण मित्रांना माहित नाही आहे की बऱ्याच सबसिडीज आपल्याला शासनामार्फत मिळत असतात, ज्या इझिली मिळत असतात. त्यातल्या त्यात ड प्लस हे जे झोन आहेत, काही झोन्स पाडलेले आहेत, अ, ब, क, ड आणि ड प्लस. तर ड आणि ड प्लसला जास्तीत जास्त सबसिडी शासनामार्फत पुरवल्या गेलेल्या आहेत. तसेच जर वुमेन एंटरप्रेनर असेल, महिला उद्योजिका असेल, तिलाही चांगल्या पद्धतीने सबसिडी नवीन उद्योगासाठी मिळत असते. तर ह्या सर्व ज्या शासनातर्फे सुविधा पुरवल्या जातात त्यापासून आपले जे तरुण मित्र आहेत ते अनभिज्ञ असल्यामुळे उद्योग टाकायला ते धजावत नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आजही महाराष्ट्रीयन लोकांचं नवीन उद्योग टाकणं किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिसचा कल जो जास्त आहे तो कमी होऊन नवीन स्वतःची इंडस्ट्री उभं राहण्याकडे कल असणं हा खूप कमी प्रमाणात आहे. ओके. आम्ही लहानपणापासून ऐकतोय की खमत्याना बागलाण तालुक्यातील खमताना येथे MIDC येणार आहे. तर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्ही काम केलंय, तर खमताना MIDC बद्दल तुम्ही काही सांगू शकतात का? खमताना MIDC चा प्रस्ताव जो आहे तो गेल्या मला असं वाटतं की 4-5 वर्षापूर्वीच MIDC ऑफिसला प्राप्त झालेला होता. त्यात ज्यांनी जो प्रस्ताव दाखल केलेला होता त्या प्रस्तावावर काही क्युरीज आमचं जे हेड ऑफिस आहे अंधेरी ऑफिस त्यावरनं आलेलं होतं. त्या क्युरीज जे आहे ज्यांनी प्रस्ताव दाखल केला त्यांच्याकडे फुलफिल करायला मी 8 महिन्यापूर्वी असतानाच ते पाठवलेलं होतं. क्युरीजची फुलफिलमेंट झाली असेल, पूर्तता झालेली असेल तर आपण सटाण्यात देखील नवीन MIDC स्थापन करू शकतो. ओके, थँक्यू मॅडम. जडेरार योगेश जाधव यांना विनंती करतो की त्यांनी काही क्वेश्चन्स विचारायचे आहेत. ओव्हर टू यू योगेश. हेमांगी मॅडम साठी पहिला प्रश्न आहे. आवाज कमी येतोय योगेश तुझा. तुमची स्टडी स्ट्रॅटेजी काय होती मॅडम आणि नवीन विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कोणत्या स्टडीज टिप द्याल? एक मिनिट तुम्ही अनम्यूट करा. अनम्यूट बटनावर क्लिक करा मॅडम. आवाज येतोय माझा? हा, येस 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 येस. खरं तर कुठल्याही विद्यार्थ्याने जेव्हा आपण
एमपीएससी किंवा आता मी चॅटबॉक्स मध्ये बरेच प्रश्न पाहिले, एमपीएससी आणि युपीएससी सोबत करता येऊ शकतं का? तर खरंच एमपीएससी आणि युपीएससी सोबत करता येऊ शकतं. 2005 पूर्वीचा एमपीएससीचा अभ्यासक्रम आणि आताचा अभ्यासक्रम यात ड्रास्टिक फरक आहे. मी तर माझ्या तरुण मित्रांना आणि मैत्रिणींना हा संदेश देईल की तुम्ही ड्रीम बिग, युपीएससी पासून सुरुवात करा. युपीएससी आणि एमपीएससीचा सिलेबस बऱ्यापैकी आता सारखा झाला आहे, त्यामुळे युपीएससी करायला मागे पुढे पाहायची आवश्यकता नाही. त्यानंतर बऱ्याच वेळा मला हा प्रश्न विचारला जातो की युपीएससीच्या प्रिपरेशनसाठी दिल्लीला जाणं आवश्यक आहे का? तर जर तुमची कपॅसिटी असेल किंवा तुम्हाला घरून फायनान्शियल सपोर्ट असेल आणि तुम्ही जाऊ शकत असाल तर नक्कीच दिल्लीला जाणं मी फायद्याचं सांगेल. पण आता पुण्यातही मोठ्या प्रमाणावर युपीएससीच्या फॅकल्टीज सुरू झालेल्या आहेत आणि बरेचसे महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांचा देखील टक्का वाढलेला आहे युपीएससी मध्ये सिलेक्ट व्हायचा. त्यामुळे एमपीएससी पेक्षा आपण युपीएससीला प्रेफर केलं तर ते कधीही फायदेशीर राहील असं मला वाटतं. दुसरा प्रश्न नक्कीच, असा होता धन्यवाद. की शासकीय सेवेत करत असताना आपल्याला वैयक्तिक आयुष्याला वेळ देता येत नाही, त्याबद्दल काय वाटतं मॅडम? तर मगाशी डॉक्टर मॅडमचं जे लेक्चर झालं असं आपण म्हणूया, त्यात मॅडमनेही खूप छान सांगितलं की शासकीय कुठल्याही स्त्रीला काम करताना घराचा आणि ऑफिसचा बॅलन्स हा सांभाळणं खूप गरजेचं आहे. तर मी माझ्या लेक्चरमध्ये पूर्वीच बोलले की स्त्री ही मुळातच मल्टीटास्कर असते. ती खूप चांगल्या पद्धतीने टास्क करू शकते. आता मला वैयक्तिक म्हणाल तर मला 2 मुली आहेत आणि मला MIDC ला असताना आठवड्यातून एकदा नगरला जावं लागायचं, मुंबईला जावं लागायचं आणि त्या दोघीही तशा म्हटलं तर छोट्याच आहेत. परंतु तरी देखील समजा मला 10:30-11 रात्री यायला झाले तर पहाटे उठून त्यांची स्कूलची तयारी वगैरे हे करावंच लागायचं. कारण तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं असेल तर एक्स्ट्रा एफर्ट्स इतरांपेक्षा देणं खूप गरजेचं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. ओके. युपीएससी एमपीएससीच्या स्टडीसाठी कोणत्या पॉइंट पासून स्टार्ट केलेली युजफुल असेल? योगेश एक मिनिट. डॉक्टर प्रकाश जगताप काही क्वेश्चन विचारू इच्छितात. डॉक्टर ओके विचारा. सर. डॉक्टर विचारा तुम्ही. आवाज ब्रेक होते. हॅलो मॅडम. हा विचारा हॅलो. सर. नमस्कार मॅडम. हॅलो. येतोय सर, बोला. नमस्कार. नमस्कार. मी डॉक्टर जगताप. माझा मुलगा डॉक्टर सुबोध जगताप हा लघु उद्योजक आहे आणि आपल्या नाशिकच्या शेजारी जे काय भूखंड आहेत ते बरेच मोठे आहेत. लहान भूखंड आहेत परंतु अजून आपण शासनाने ओपन केलेले विक्रीसाठी. ते तसं का असं मला एक विचारायचं होतं, कारण लहान जर होत त्याला लहान भूखंड असं काही आपल्याकडं सरांचा आवाज ब्रेक होतोय सर. मी प्रश्न आमच्या लक्षात आलेला आहे की MIDC मध्ये लहान भूखंड का उपलब्ध करून देत नाही. मला जेवढं त्यांच्या प्रश्नावरून कळलं ते मी सांगू इच्छिते की MIDC मध्ये पूर्वी जे आहे ते 500 स्क्वेअर मीटरच्या वर असणारे भूखंड कार्ड आउट केले जायचे आणि दुसरी औरंगाबाद किंवा इतर ठिकाणी जे काही भूखंड नाशिकच्या रेट पेक्षा. हॅलो. हा औरंगाबाद मध्ये हा, कमी येतोय रेट आवाज. मध्ये भेटतात बा. नाशिक पेक्षा औरंगाबाद दोन विषयांवर साहेबांनी आपल्याला विचारलेलं आहे. पहिल्या विषयावर मी सांगू इच्छिते की कुठल्याही औद्योगिक क्षेत्राचा जो दर आहे ते औद्योगिक क्षेत्राचा दर हा 2 गोष्टींवर अवलंबून असतो. पहिली गोष्ट, ते औद्योगिक क्षेत्र भूसंपादन करताना शेतकऱ्यांना आपण किती दराने मोबदला दिला आणि दुसरी गोष्ट, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप व्हायला MIDC ला किती खर्च आला. आता अंबड आणि सातपूर ह्या औद्योगिक क्षेत्रात आपला 4,000 रुपये पर स्क्वेअर मीटर रेट आहे. तर तोच रेट विंचूर मध्ये साधारणतः 120 रुपये आहे, मालेगाव मध्ये 610 रुपये आहे, दिंडोरी मध्ये 3,000 रुपये पर स्क्वेअर मीटर आहे. तर औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना जो मोबदला दिला गेला त्या दराचा विचार हा
भूखंड वाटपाचे दर ठरवताना निश्चित केला जातो. दुसरा जो प्रश्न होता की छोटे भूखंड कधी उपलब्ध करून दिले जातील, मला असं वाटतं की साहेबांचा हा प्रश्न दिंडोरी औद्योगिक क्षेत्रासाठी असणार, कारण मी त्या पदावर असताना औद्योगिक संघटनांनी हीच मागणी लावून ठेवलेली होती. तर पूर्वी जे होतं 500 स्क्वेअर मीटरचे लहान भूखंड राहायचे, परंतु 2018 नंतर MSMEचं धोरण आलं, त्याबरोबरच 200 स्क्वेअर मीटरचे भूखंड उपलब्ध करून देण्याची देखील MIDCची पॉलिसी आलेली आहे. त्या अनुषंगाने छोटे भूखंड देखील उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. परंतु सुरुवातीला मोठे भूखंड उपलब्ध करून देणं या मागचं जे इंटेन्शन आहे ते असं आहे की मोठा एखादा जायंट प्लेअर आला, बिग प्लेअर आला तर त्यानंतर छोटे छोटे त्याचे वेंडर्सचा भूखंड उपलब्ध करून देता येईल, म्हणून मोठे भूखंड आधी उपलब्ध करून देता येतात आणि त्यानंतर मग छोटे छोटे भूखंड MIDC मार्फत उपलब्ध करून देता येतात. ओके, थँक्यू मॅडम. योगेश, नेक्स्ट क्वेश्चन आहे का? MPSC UPSC करत असताना एका मुलाला किंवा मुलीला वैयक्तिक आणि कौटुंबिक जबाबदारी पार पाडायच्या असतात. ते ध्येयवेडे होतात आणि त्या जबाबदारी पार पाडत नाही. पुढे त्यांचं वय संपल्यावर ते दुर्दैवाने सिलेक्टेड होत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी आपण काय सांगू शकता मॅडम? मला असं वाटतं की आजही जे आहे हा प्रश्न स्त्रिया एखाद्या मुलीतर्फे किंवा मुलीच्या पालकांतर्फे किंवा एखाद्या मुलीच्या भावाकडनं आलेला असणार. खरं पाहायला गेलं तर आपण जेव्हा एखादं काम करतो, एखादं काम हातात घेतो, त्यावेळेस आपण परतीचे सगळे दोर कापून टाकलेले आहे हा विचार करायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, 24 तास प्रत्येकाला सारखेच उपलब्ध निसर्गाने करून दिलेले आहेत. त्याचा उपयोग तुम्ही कसा करून घेता यावर आहे. तुम्ही जर मायक्रो प्लॅनिंग केलं, मॅक्रो प्लॅनिंग केलं, दिवसाचं केलं, नंतर आठवड्याचं केलं, महिन्याचं केलं, अशा पद्धतीने प्लॅनिंग केलं तर मला नाही वाटत की कुटुंबाकडे कुठल्याही स्त्रीचं किंवा पुरुषाचं दुर्लक्ष होऊ शकतं. दोघंही गोष्टी आपण बॅलन्स करू शकतो. त्यासाठी टाइमचा उपयोग कसा करायचा, वेळेचा उपयोग कसा करायचा हे सगळ्यात महत्वाचं आहे. ओके. प्रशासनात लांब आणि सतत होणाऱ्या बदलांमुळे कुटुंबाची जबाबदारी सांभाळून काम करताना कसरत होते का? आणि या बाबतीत विशेष महिलांसाठी प्रशासन वेगळे धोरण विचारात घेते का? अर्थातच प्रशासनात काम करताना महिलांची खरोखर कसरत होते, कारण तिला ऑफिसच्या जबाबदाऱ्याही तेवढ्याच व्यवस्थित पार पाडायच्या असतात आणि घरातल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे ती दुर्लक्ष करू शकत नाही. तर नक्कीच हा प्रश्न खूप चांगला आहे. कसरत होते यावर 100% मी पॉझिटिव्ह तुम्हाला सांगते. दुसरा जो आहे की शासनातर्फे काही फॅसिलिटीज आहे का? हो, कपल कन्व्हिनियन्स आपण म्हणतो, पती पत्नी एकत्रीकरण. पती पत्नी एकत्रीकरणात बऱ्याच वेळा पती आणि पत्नीला एकाच ठिकाणी काम करण्याची संधी आपल्याला मिळत असते. परंतु जेव्हा आपण क्लास 1 किंवा सुपर क्लास 1 पदावर काम करतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस पती आणि पत्नी एकाच ठिकाणी काम करतील याची आपण शाश्वती बाळगू शकत नाही किंवा गॅरंटी देऊ शकत नाही. ओके. हाऊ शुड वी सस्टेन आवर कॉन्फिडन्स फॉर अचिव्हिंग आवर गोल्स? ओके, कॉन्फिडन्स हा सगळ्यात महत्वाचा की फॅक्टर आहे कुठल्याही सक्सेससाठी. विदाउट कॉन्फिडन्स यू कांट अचीव्ह एनिथिंग. म्हणजे बऱ्याच वेळा आपण असं पाहतो की दोन व्यक्ती आहेत, एक खूपच अज्ञान आहे आणि एक खूप नॉलेजेबल आहे, आणि त्यांना दोघांना एखाद्या विषयावर आपण बोलायला सांगितलं तर त्या विषयाचं ज्याला माहित नाही तो खूप सांगणार, खूप चांगल्या पद्धतीने इलिस्ट्रेट करणार, बिकॉज ही इज कॉन्फिडंट. आणि जो खूप विद्वान व्यक्ती आहे पण त्याच्यात कॉन्फिडन्स नाही आणि त्याला काही नॉलेज असूनही विदाऊट कॉन्फिडन्स तो काही मांडू शकत नाही, स्वतःच सांगू शकत नाही. त्यामुळे कॉन्फिडन्स असेल तर, स्वतःवरचा कॉन्फिडन्स असेल तरच तुम्ही कुठलीही गोष्ट शासकीय जीवनात म्हणजे ऑफिशियल म्हणा किंवा पर्सनल लाईफ मध्ये अचीव्ह करू शकतो. कॉन्फिडन्स इज द की फॅक्टर ऑफ सक्सेस. पर्सनली आय थिंक सो. ओके ओके, थँक्यू सो मच मॅडम. पुढचा प्रश्न आहे प्रतिभा मॅडमसाठी. मॅडम, मुळाने ते मुंबई पर्यंतचा प्रवास करत असताना आपल्याला बऱ्याचशा अडचणी आल्या किंवा बऱ्याचशे समस्या आल्या, तर या प्रत्येक अडचणीतून आपण कोणकोणत्या प्रकारे मार्ग काढत गेलात किंवा या प्रत्येक अडचणीतून कोणकोणत्या प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी खडतर प्रयत्न करत असताना बरेचसे मुद्दे आले, तर तुम्ही त्याबद्दल थोडं स्पष्टीकरण द्यावं असा प्रश्न होता. ते म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण अडचणी म्हणूच नाही, त्या अडचणी नसून त्या एक संधी असतात. प्रत्येक गोष्ट एन्जॉय करायची. त्यावेळेस मी जेव्हा लहान होते तेव्हा मुळाण्याला कुठलीही बस जात नव्हते.
आम्ही पायी जायचो, पायी यायचो सटाण्यापर्यंत, काही कामासाठी जायचं असेल तर. पहिली एक बेसिक गोष्ट. पण ते जात असताना आम्ही एवढं एन्जॉय करत जायचो. शेतांकडे बघणं, पक्षी बघणं, नंतर आलेले गेलेले ते दगड मोजणं, मैलाच्या दगडावर किती नंबर लिहिले ते मोजणं. हे चालण्यामध्ये आणि ते सगळी गंमत बघण्यामध्ये तर कष्ट जाणवायचेच नाही. अशी प्रत्येक अडचणी, आपण अडचणी नसून जर संधी किंवा काहीतरी चांगल्यासाठी आपल्या पुढे केलेले ती वाट निर्माण करण्यासाठी केलेल्या गोष्टी असतील असं जर म्हटलं तर त्या अडचणी नसतातच मुळात. ते आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी, शिकण्यासाठी दिलेली संधी असते, देवाने दिलेली. कुठलीही गोष्ट अडचण नसते. जे होतं ते चांगल्यासाठी असं म्हणायचं आणि पुढे चालायचं. बघा सगळ्या गोष्टीतले मार्ग आपोआप ओपन होतील. ओके, थँक्यू मॅडम. पुढचा प्रश्न आहे संगीता मॅडमांसाठी. व्हॉट स्ट्रॅटर्जी फॉर UPSC प्रिपरेशन ॲट स्टेज पर्सिंग डिग्रीज? हॅलो, हेमांगी आवाज येतोय मॅडम? साठी आहे का? हेमांगी मॅडमांसाठी पुढचा प्रश्न आहे. व्हॉट स्ट्रॅटर्जी फॉर UPSC प्रिपरेशन ॲट अ स्टेज पर्सिंग डिग्री? Okay. While you are preparing UPSC in primary stage, you have to collect general knowledge. You have to read English newspaper, basic fundamentals of any term, and you should go, I think, through NSTSC books and basic books. And after that, once you clear preliminary, then you will face for mains exam, and then that will be the another issue for mains exam and books preparation and study hours also. Okay, thank you so much, madam. Over to you, Yogesh sir. ओके. डॉक्टर देवरे मॅडमांना क्वेश्चन असा होता की मेडिकल साठी कोणते बुक्स रेफर करायचे? ऍक्च्युली मेडिकल साठी जी पुस्तकं आहेत तर ती MBBS च्या लेवलला आणि PGच्या लेवलला वेगवेगळी असतात. तर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर म्हणजे फिजिओलॉजी, अॅनाटॉमी, बायोकेमिस्ट्री, आणि सेकंड इयरला असतं FMT, नंतर फार्मॅकॉलॉजी, नंतर पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी. तर आता वेगवेगळ्या लेक्चर्सचे म्हणजे आणि शेवटी तर याला म्हणजे मेजर आणि मायनर झालेला आहे. आता आमच्या वेळेस कसं होतं, 1.5 वर्षाचे 3 वर्ष अशा 3च परीक्षा असायच्या. पण आता काय केले त्यांनी, पहिले 1 वर्षाला एक परीक्षा होते, नंतर जी सेकंड इयर असते ती 1.5 वर्षाला होते, आणि थर्ड इयरची 1 वर्षाला होते. तर आता हे प्रत्येक वर्षाचे सिलेबस बदललेला आहे, आणि त्यांच्या म्हणजे परीक्षेचे जे हे आहेत सिलेबस म्हणण्यापेक्षा परीक्षेचा पॅटर्न बदललेला आहे. तर सब्जेक्ट जे आहेत मायनर आणि मेजरला बदललेला आहे. तर त्या अनुषंगाने त्या वेगवेगळ्या प्रश्न, आता आमच्या वेळेस गायटन होतं समजा फिजिओलॉजीला, किंवा कडासने होतं, कडासने आणि लव अँड बेली याच्या सर्जरीला होतं समजा. तर अशी जी पुस्तकं होते तर ती आता काही यांनी चेंजेस करून बदललेली आहेत. आता तो सब्जेक्ट टॉपिक बदललेला आहे. आणि सर मला सांगायला अजून एक आनंद वाटतो की माझा जो मुलगा आहे त्याने MBBS केलं नायरला, आणि त्यांनी नंतर UPSC केलं, आणि ही क्रॅक हिच एक्झामिनेशन इन सेकंड टाइम, दुसऱ्या अटेम्प्टलाच त्यांनी क्रॅक केली, आणि तो आता ब्राझीलला इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये आहे सर. आणि छोटा मुलगा हा MS जनरल सर्जरी करतोय, आणि डॉक्टरनी तर सर्जरीच केलेली आहे. तर आम्ही घरामध्ये, म्हणजे माझी सून पण डॉक्टर आहे, तर आम्ही घरामध्ये 5 जण डॉक्टर आहोत, म्हणजे 5ही जण डॉक्टर आहोत, आणि खूप छान. आणि माझं इथे जवळपास 60 बेडचं हॉस्पिटल आहे चाळीसगावला, आणि आम्ही दोघेही 30 वर्षापासून ही सेवा देत आहोत. म्हणजे मी ऍक्च्युली आहे मराठवाड्यातली, पण मला त्यावेळेस 30 वर्षापूर्वी इथली भाषा पण येत नव्हती, म्हणजे मला काही समजत पण नव्हतं मला असं. पण मी त्यावेळेस पासून इथे एक जिल्ह्याला राहिलेली, नांदेडला राहिलेली, मी आता चाळीसगावमध्ये 30 वर्षापासून प्रॅक्टिस करते. आणि माझी मुलं, ही दोन्ही मुलं इथेच घडले, चाळीसगावलाच. म्हणजे त्यामुळे मला चाळीसगावचा सार्थ अभिमान आहे. आणि नंतर आता ह्या जबाबदाऱ्या जशा संपल्या की म्हणजे माझे मुलं मोठी झाली, ती करिअरला लागली, सुना आल्या, नाती झाल्या मला जुळ्या, आणि तर मी मग रोटरीमध्ये प्रवेश केला, आणि रोटरीमध्ये मी आता काम करते. थँक्यू मॅडम. थँक्यू. हेमांगी मॅडम साठी पुढचा प्रश्न आहे. हाऊ वॉज युअर इंटरव्ह्यू? ओके, मी 2 वेळेस इंटरव्ह्यूला फेस केलेला आहे MPSCच्या. जेव्हा मी असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्सचा माझा इंटरव्ह्यू होता त्यावेळेस,
आणि फर्स्ट टाइम डेप्टी कलेक्टरचा इंटरव्ह्यू होता त्यावेळेस. तर माझ्या दोघंही इंटरव्ह्यू माझा खूप चांगला गेला आणि दोघंही इंटरव्ह्यूजला मला पॅनल म्हणजे असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्सच्या इंटरव्ह्यूला बऱ्यापैकी आपण म्हणूया की कडक असं आपण म्हणतो तसं पॅनल होतं. पण डेप्टी कलेक्टरच्या वेळेस पॅनल तसं माइल्ड होतं. आपण जेव्हा इंटरव्ह्यू देतो, इंटरव्ह्यूच्या आधी आजचे जे इंटरव्ह्यू देऊन आलेले कॅन्डिडेट्स असतात त्यांचा अनुभव आपण विचारत असतो की कसा झाला किंवा पॅनल कशा पद्धतीने आपल्याला टॅकल करत आहे. तर खरोखर माझा दोघंही इंटरव्ह्यूचा अनुभव हा टोटली वेगवेगळा होता. आणि आता मला आठवत नाही की मला एक्झॅक्टली काय प्रश्न विचारले गेले, पण जे काही प्रश्न विचारले गेले ते सर्व तुम्ही डेप्टी कलेक्टर ला प्रेफरन्स पहिला दिला, डीवायएसपी ला का नाही, तुमची उंची आहे तरी देखील डीवायएसपी ला तुम्हाला डीवायएसपी चॉईस तुम्हाला का नाही वाटला, हा एक बेसिक प्रश्न मला विचारला गेलेला होता. आणि सेकंड थिंग मग कौटुंबिक पार्श्वभूमी आणि माझं सोशलॉजी माझा ऑप्शनल सब्जेक्ट होता, तर त्यावर मग सोशलॉजीच्या काही टर्म्स, विवाहानंतर होणारी स्त्रियांची जी बदल आहे किंवा जी घुसमट आहे समाजामध्ये त्याबद्दल तुम्ही काय सांगणार, आणि त्यावर त्यांनी माझे मत विचारले आणि मी सांगितले. त्यामुळे दोघंही इंटरव्ह्यू तसे माझे चांगले गेले आणि दोघं वेळेस मला चांगले गुण मिळाले. ओके. एक वेळा लाईफ मध्ये फेल्युअर आलं की काही पॅरेंट्सला वाटतं की लाईफ मध्ये सगळं संपलंय, तर याबद्दल तुम्ही काय अनुभव सांगाल? तुम्हाला काय अनुभव आला असेल तर तुम्ही सांगू शकता. आय थिंक आपण म्हणूया परफेक्शन इज नॉट द डेस्टिनेशन, इट्स जर्नी. म्हणजे कधीही कुठलाही व्यक्ती अगदी परफेक्ट आहे आणि प्रत्येक पहिल्याच प्रयत्नात त्याला यश मिळायला पाहिजे आणि एकदा त्याला अपयश मिळालं म्हणून तो जीवनात कधीच यश मिळवू शकत नाही, हे चुकीचं आहे. आणि मला इथे आवर्जून सांगावंसं वाटेल की आजचे जे पॅरेंट्स आहेत ते मुलांचं जे अचिव्हमेंट आहे, त्यांची जी गुणवत्ता आहे, त्यांचे मार्क्स आहे, हे स्टेटस सिम्बॉल मानतात. बट आय थिंक एव्हरी पर्सन इज युनिक. प्रत्येकामध्ये एक राजहंस दडलेला असतो. फक्त त्याला एक, जसं प्रतिभा मॅडमने पूर्वी सांगितलं की स्पार्क, तो एक फक्त ठिणगी पडायची गरज असते. ती त्याच्यामध्ये आपण फायर निर्माण केला तर प्रत्येक व्यक्ती हा यशस्वी होऊ शकतो. आणि पालक म्हणून जर विचाराल तर मी काही पालकांना सल्ला द्यायला खूप वयाने मोठी आहे असं मला नाही वाटत, परंतु मीही 2 मुलींची आई आहे. त्यामुळे पालक म्हणून मला असं वाटतं की मुलांसाठी आपण खूप सारी संपत्ती कमवून ठेवण्यापेक्षा, बंगले गाड्या घेण्यापेक्षा ते स्वतः या सर्व गोष्टी कशा अचीव करतील, ते हॅप्पी ह्युमन बिईंग कसे राहतील याकडे आपण संगोपन करताना लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि त्यांना आपण जी शिदोरी देऊ, संस्काराची असेल, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, जे काही आपण त्यांना शिकवण देऊ ती पुढे त्यांच्या सोबत कायम राहणार आहे. म्हणून एकदा अपयश आलं म्हणून आपण मुलांवर अविश्वास दाखवणं आणि मुलांबाबत निगेटिव्ह बोलणं, कारण पॅरेंट्स हेच त्यांच्यासाठी आयडॉल असतात, देव असतात. त्यामुळे एकदा जर आपण त्यांना सांगितलं की यू कांट डू इट, तर त्याला ते हॅमरिंग होऊन तो तेच ठरवतो की मी हे करू शकत नाही, सो तो दुसरा मार्ग अवलंबतो. सो मला असं वाटतं की पालकांचा मुलांवर पूर्णतः विश्वास पाहिजे. अर्थातच तो फाजील विश्वास नको, पूर्ण विश्वास पाहिजे. आणि पालकांनी मुलांना तसंच घडवायला पाहिजे, कारण अल्टिमेटली चिल्ड्रन इमिटेट द पॅरेंट्स. आपण जे करणार तेच मुलं इमिटेट करतात. सो एकदा अपयश आलं म्हणून तू अपयशी राहशील, तू आयुष्यात काही करू शकत नाही, एवढी टोकाची भूमिका न घेता त्यांचे सपोर्ट सिस्टीम आपण बनायला पाहिजे असं मला वाटतं. ओके. मॅडम, जॉब करत असताना आर्थिक भ्रष्टाचार याचा सामना कसा करावा यावर तुमचे मत सांगावे. ओके. आता आर्थिक भ्रष्टाचार हा खूप मोठा शब्द आहे. तसं आपण प्रशासनात आजही भ्रष्टाचार असंच म्हटलं जातो. भ्रष्टाचार अनेक प्रकाराचा असतो, पण स्पेसिफिक आर्थिक भ्रष्टाचार या शब्दाबद्दल जर आपण बोलायचं असेल तर ऑफकोर्स प्रशासनात तुम्ही काम करतात, काही एक्झिक्युटिव्ह पोस्ट असतात, काही साईड पोस्ट असतात. एक्झिक्युटिव्ह पोस्टवर काम करत असताना जिथे आर्थिक व्यवहार येतात किंवा जिथे तुम्हाला स्वतःचा निर्णय घ्यायचा असतो आणि जिथे फ्लेक्झिबल राहून आपल्याला 2 पैसे मिळू शकतात अशी लोकांची धारणा असते, तेथे खरोखर आपल्यावर अलिगेशन होण्याची संभावना असते. सेकंड थिंग, तक्रारीतून बऱ्याच वेळा असं होतं की सोशल मीडिया प्रॅक्टिस मोठ्या प्रमाणावर चालते. तर मला असं वाटतं ज्यावेळेस आपला स्वतःवर विश्वास असेल, कायद्याच्या चौकटीत राहून आपण काम केलेलं असेल आणि कुठल्याही प्रलोभनाला बळी पडलेलं नसेल, तर कुठल्याही आपण म्हणूया तक्रारींना किंवा कमिटीच्या रिपोर्टला किंवा आपण असं म्हणूया की पेपर पब्लिसिटी झाली त्याला आपण घाबरून जाऊ नये. आपण स्वतः आपली बाजू मांडावी आणि सत्य कधी ना कधी समोर येतं असं मला वाटतं.
ओके, सुपर. ओके. मॅम, युपीएससीच्या स्टडीसाठी कोणत्या पॉइंट पासून स्टार्ट केलेलं युजफुल असेल? जसं करंट अफेअरचा आपण विचार करतो. UPSC साठी बेसिकली तुम्ही बेसिक पुस्तकं वाचायला पाहिजे. आपली जी 5वी ते 10वी पर्यंतची NSTSC ची पुस्तकं आहे, ज्यात बेसिक टर्म्स आहे, ते आपण वाचायला पाहिजे. नंतर स्पेसिफिक प्रत्येक याची पुस्तकं दिलेली आहेत. म्हणजे मगाशी पण मी उल्लेख केला की अर्थशास्त्र असेल तर कोळंबे सरांचं पुस्तक आहे भगीरथ पब्लिकेशनचं. समजा तुमचं IQचं आहे तर अंकलगी सरांचं त्यात डिटेल्स दिलेलं आहे. राज्यशास्त्राचं वेगळं पुस्तक आहे. प्रत्येकाची जे बेसिक ऑथर आहे ते पुस्तक आपण वाचायला पाहिजे. त्याच्या बेसिक कन्सेप्ट आपण आधी क्लिअर करायला पाहिजे. त्याबरोबर एक इंग्रजी वृत्तपत्र, म्हणजे तुम्ही द हिंदू लावा, टाइम्स लावा, एक इंग्रजी वृत्तपत्र जे आपल्याला इंटरनॅशनल अफेअर्सची माहिती देणार, आणि एक आपलं दैनंदिन वृत्तपत्र, हे वाचणं. या सर्व गोष्टी आपण केल्या म्हणजे इथे तुम्ही 3 गोष्टी डिव्हिजन आपण करणार आहोत. पहिली गोष्ट जीकेची प्रिपरेशन वृत्तपत्रांच्या माध्यमातून. दुसरी आपले बेसिक जे जनरल सायन्स आहे किंवा ऑप्शनल आहे त्याचे बेसिक बुक्स वाचणं. आणि तिसरी गोष्ट आपले IQ आणि मॅथ्स हे 1 तास 2 तास रोज प्रिपेअर करणं. या 3 भागात आपण प्रिपरेशन केली तर खरोखर आपण आपला अभ्यास करताना, म्हणजे जे काही प्रोफेशनल डिग्री आपण घेत असू त्यासोबत हा अभ्यास केला तर UPSC क्रॅक करणं कधीही सोपं जाईल असं मला वाटतं. ओके, धन्यवाद मॅडम. खूप सुंदर मार्गदर्शन आपण केलं. खूप खूप धन्यवाद. योगेश, आपलं क्वेश्चन आन्सर सेशन खूप छान झालं आणि कुठेतरी आपल्याला थांबावं लागेल. मी शेवटचा क्वेश्चन बाविस्कर मॅडम अजून खूप सारे क्वेश्चन आहेत सर. हो हो हो. परंतु वेळेची बाविस्कर मर्यादा ठेवून आपण हो. कुठेतरी थांबू. खूपच छान आन्सर सर्व गेस्टने आज दिलेत. मी बाविस्कर मॅडमांना एक शेवटचा प्रश्न विचारू इच्छितो की बागलाण तालुक्याचा इतका गाढा अभ्यास तुमचा कसा, आणि तुम्हाला त्याची आवड कशी निर्माण झाली? खरं म्हणजे ह्या गोष्टीला उत्तर देताना खूप साऱ्या विविध गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जे आम्ही पायी इकडे तिकडे कुठे कुठे फिरलेलो आहे ते, म्हणजे मी आताच पहिल्या प्रश्नामध्ये एक उत्तर दिलं की मी जेव्हा मुळाणा येथे राहत होतो त्यावेळेस इथे बस नव्हती आणि तो सगळा आमचा सटाण्यापर्यंत येण्याचा प्रवास पायी असायचा. तेव्हा पायी जाताना मैलाच्या दगडाच्या खुणा त्या बघताना वडील थोडीफार ज्यांच्याकडे जी माहिती असतील सांगायची, आई माहिती सांगायची. मध्येच भाक्षीचा डोंगर यायचा, त्या डोंगराची माहिती सुद्धा आई, आजी, आजोबा असे सांगायचे. आणि असं करत करत आणि आपल्या या परिसरामध्ये जे प्राचीन मंदिर आहेत, या प्राचीन मंदिरांच्या दगडांवरून, शिलालेखांवरून असं जस्ट त्यावेळेस चर्चा व्हायची. खूप जुनं असेल बरं का हे, कधीचं असेल माहित नाही. मग त्यावेळेस माझ्या बालमनाला प्रश्न वाटायचा, किती जुनं असेल, रामाच्या काळातलं की महाभारताच्या काळातलं की अर्जुनाच्या काळातलं. पण याचं आपल्याला सांगता येत नव्हतं. आणि त्यानंतर अशी गुगलवर थोडी थोडी माहिती मिळत गेली. बरीचशी माहिती आपल्याला रोहित दादाच्या पुस्तकातून मिळते. मला आवर्जून ह्या पुस्तकाचा उल्लेख करावा असं वाटतं. त्या पुस्तकाचं नाव मला तर आठवत नाही, बागलांवरच आहे. नंतर याच्यावर आपल्याला गुगलवरच गड किल्ल्यांच्या ह्याच्यात बागलाणातील खूप सारे किल्ले तिथे दिलेले आहेत. मला जेव्हाही वेळ मिळायचा ऑफिसमध्ये किंवा इतर कुठेही, मी ते अक्षरशः तल्लीन होऊन वाचायची, इतकी मला गोडी निर्माण झाली होती. आता प्रत्यक्ष पाहिलेलं तर फक्त दोदेश्वर, भाक्षीचा डोंगर आणि इतर छोटे मोठे ठेंगोडा लोणेरची मंदिरं. बाकी ठिकाणी तर मला जायची इच्छा आहे. मांगीतुंगी एक, नंतर मुल्लेरचं मंदिर एक, अतिशय जुन्या प्राचीन घडणाची. आणि विशेषतः की नागपूरला असताना नागपूरला मोठमोठे वाडे पाहिलेले होते. त्यावेळेस असं वाटायचं वाडे पाहिल्यावर की हे गाव खूप प्राचीन असावेत, पण त्या बालमनाला काही कळत नव्हतं. आणि दरम्यान इतक्या लांब म्हणजे नागपूर सटाणा बागलाण सोडल्यानंतर मुंबईत राहायला गेल्यावर मुंबईच्या फास्ट लाईफ मध्ये हे थोडंसं मध्ये विसरायला झालं. आणि विसरल्यानंतर पुन्हा जेव्हा मी MPSCचा अभ्यास सुरू केला त्याच्यातही ते विसरलेले होते. पण आताचा हा वेळ मिळालेला होता, फावला वेळ. आणि जसं जसं काहीतरी एक बागलांवर क्लिक केलं की बागलांवर खूप सारी मला माहिती मिळायला लागली. अरे आपला बागलांचा हा प्रदेश किती श्रीमंत आणि समृद्ध आहे. आणि अशी एक एक माहितीला जोडत गेली, तिची लिंकला लिंक करत गेले. आणि इथल्या विशेषतः शिव मंदिरांची जी जडणघडण आहे ती अत्यंत प्राचीन आहे. प्राचीन म्हणण्यापेक्षा महाभारतच्या सुद्धा आधीच्या काळातली असावी अशी जडणघडण आहे. तिथले दगड बघा, दगडांचं ते त्याच्यावरचे घडाव बघा. त्यावेळेस कुठले सुपर टूल्स नसताना सुद्धा इतकी छान कलाकुसर काही मंदिरांच्या तिथे आढळते. आज आता हे शिलालेख आत्ताच्या पिढीला पाहायला मिळतात किंवा नाही मिळत माहित नाही. पण मी जेव्हा लोणेरच्या मंदिरात गेले होते, लोणेरचं मंदिर म्हणजे नदीच्या काठावर जरा गावामध्ये आतमध्ये, त्या मंदिराचं कातळ म्हणजे असं आपण सुपर फाईन होता. तर ते दगड 70, 75,
ते 76च्या काळात मी ते मंदिर पाहिलेलं, मला अगदी अस्पष्ट असं आठवतं. पण मी जेव्हा त्याच्यावरून हात फिरवायची ना, तो हात एखाद्या काचेवर फिरवल्यासारखा गुळगुळीत लागायचा. परंतु त्यावेळेस सुद्धा मला असं वाटत नव्हतं की हे म्हणजे आपल्या बालबुद्धीला जेवढं समजेल तेवढं. पण नंतर जसं जसं समजत गेलं आणि जसे जसे या प्रदेशाची समृद्धी जाणवत गेली, आणि मी एकदा टीव्हीवर एक कार्यक्रम बघितला होता अहिराणी भाषेसंदर्भात. आता तो त्यालाही फार वर्ष झाली. तो कोणी सादर केला, कुठला सादर केला, पण त्याच्यातले काही शब्द मला असे जाणून गेले की अहिराणी बोली ही सर्व भाषांमध्ये मवाळ, मधुर आणि सॉफ्ट स्किल, आपण इंग्लिशमध्ये सौम्य आणि आदर व्यक्त करणारी भाषा आहे. आणि आपण बरेच जण अहिराणी बोलायला लाजतो, पण अहिराणीला जर 7,500 वर्षांचा इतिहास असेल तर अहिराणी बोलायला मुळीच लाजू नये. मला तर वाटतं ती संविधानाच्या त्या 22 भाषांबरोबर सुद्धा समाविष्ट व्हावी. शिवाय शंकराचं जे आपलं शंकराची जी मंदिर आहेत, देवळानेचे मंदिर, नंतर भावेश्वर मंदिर, बैराण्याचे मंदिर. बैराण्याला सुद्धा एक छोटंसं मंदिर आहे की जे बऱ्यापैकी पडून गेलेलं आहे. आणि मोठं अलियाबादचं सोनसळी मुलामा असलेलं मंदिर. ह्या मंदिरांची जेव्हा मी माहिती वाचायची ना, त्यावेळेस मी त्या काळात गेल्यासारखं मला असं फील व्हायचं की कोणी बांधलं असेल, काय बांधलं असेल, कसं बांधलं असेल, त्याचं आर्किटेक्चर कसं असेल. आणि अजूनही इतकी वर्ष, इतकं 14व्या शतकातलं, 2ऱ्या शतकातलं किंवा 0च्या मागे गेलेल्या शतकातली ही मंदिरं आजही टिकून असेल म्हणजे यांचा पाया, यांचं मंदिराचं सेंटर पॉइंट किती कसं आरेखन केलेलं असेल, कसं त्यांनी आर्किटेक्ट केलं असेल, म्हणजे हे शास्त्र इथे किती प्रगत असेल, अशी ही एक एक गोडी निर्माण होत गेली. आणि बागलांवरचं प्रेम तर माझं आहेच आहे. आणि ह्या सुद्धा समृद्ध इतिहासामुळे आणि आपल्या ह्या भूमीवर मला असं वाटतं हे सगळा हा जो ठेवा आहे, ही जी दैवी भूमीतील देवी देवतांच्या पदस्पर्शाचे जे हे ठेवा आहे, त्यांच्या ज्या ह्या खुणा आहेत, या आपल्या सगळ्यांकडून जतन व्हाव्यात. त्याच्यावर आपली नावं करू नये किंवा त्याची तोडफोड करू नये. आता त्या मूर्तीशास्त्रांमध्ये अनेक विषयाचे शास्त्रच आहे. कदाचित ही थँक्यू मॅडम. शिल्पकला असेल. ओके. वेळेचे बंधन असल्यामुळे आपण एक खास दादा, तुमचं बागलांच्या अभ्यासावर एक खास सेशन आपण पुढे नक्की. कधीतरी ठेवू आणि त्यावेळेस तुम्ही परत एकदा आम्हाला जॉईन व्हा.